आजचा व्हिडिओ खास आहे. आज स्वामी समर्थ तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितात. हा संकेत दुर्लक्ष करू नका. नमस्कार स्वामी भक्तांनो, मनापासून श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं ठीक असतानाही मन शांत नसतं? कारण नसतानाही चिंता वाढत असते आणि आतून कुणीतरी आपल्याला आधार द्यावा असं वाटत असतं. आजचा हा क्षण कदाचित साधा नाही, कारण जीवनात काही वेळा असे दिवस येत असतात जेव्हा परमेश्वर आपल्याशी शब्दांनी बोलत नाहीत, तर ते संकेतांनी बोलत असतात. आणि आजचा संदेश विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भक्तासाठीच आहे. जीवनात जेव्हा अडचणी वाढत असतात, तेव्हा माणूस स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात करत असतो. मीच चुकीचा आहे का, असे प्रश्न स्वतःला विचारत असतो. माझं नशीबच खराब आहे का, असे पण विचारतो. पण इथे एक सत्य आहे, अंधार कायम राहणार नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ निश्चित येत असते. तसंच संकट ही कायमची नसत असतात. काही वेळा आपण खूप प्रयत्न करत असतो, पण यश थोडंसं दूर राहतंच. तेव्हा मन तुटायला सुरुवात होते. पण कदाचित जी गोष्ट उशिरा मिळत असते ती आयुष्य बदलण्यासाठीच येत असते का? तर आज जर तुम्ही मानसिक त्रासातून जात असाल, जर स्वतःला एक प्रश्न विचारा. जर तुम्ही मानसिक त्रासातून जात असाल तर स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आहे, मी अजूनही हार मानली आहे का? जर उत्तर मनातून तुमच्या नाही असं असेल, तर समजून जा तुमच्यात अजूनही आशा जिवंत आहे. आणि जिथे आशा असते तिथे मार्ग नक्कीच तयार होत असतो. स्वामी समर्थांच्या भक्तांचा अनुभव सांगत असतो, विश्वास ठेवला की परिस्थिती आपलापून बदलत असते. हळूहळू मार्ग दिसायला सुरुवात होते. अचानक योग्य माणसं भेटायला सुरुवात होतात. अडकलेली कामंसुद्धा पूर्ण होत असतात. मनाला धैर्य मिळत असतं. हे चमत्कार नसतात, ही श्रद्धेची ताकद असते. आजपासून एक छोटी सवय लावायची आहे. दररोज काही क्षण शांत बसायचं आहे. मनात सकारात्मक विचार करायचा आहे. स्वतःला सांगायचं आहे, मी एकटा नाही. हा विचारच तुमची ऊर्जा बदलणार आहे. जीवनात जे हरवलं त्यावर रडायचं नाही, कारण कधीकधी रिकामी जागा नवीन आनंदासाठी तयार केली जात असते किंवा होत असते. आज जो त्रास आहे तो उद्याच्या शक्तीमध्ये बदलू शकणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर स्वतःसाठी एक वचन द्या, मी परिस्थितीपेक्षा मजबूत बनेन. कारण आज जी परिस्थिती आहे ती शिक्षा नाही, तर जसे सोनं अग्नीत तापवल्यावर चमकतं, तसं माणूससुद्धा संकटातून मजबूत बनत असतो. एक सत्य गोष्ट आहे, अनेक भक्त सांगत असतात, जेव्हा सर्व मार्ग बंद झाले आहेत तेव्हा अचानक मदत कुठून मिळाली मलाही समजले नाही. काम मिळालं, आजार बरा झाला, घरातील संकटसुद्धा दूर झाली आहेत आणि नंतर समजलं हे सर्व स्वामी समर्थांचीच कृपा असणार. कारण स्वामी योग्य वेळ येईपर्यंत थांबत असतात, पण भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. स्वामीचा आजचा संकेत काय आहे, तर जर तुमच्या जीवनात सतत हेच घडत असेल, कामं होत आहे पण ते काम होत होत अडकत आहे, मन अस्वस्थ राहत आहे, अचानक स्वामींचे नाव कानावर पडत आहे, स्वप्नात मंदिर किंवा संत दिसतात, तर समजून जा स्वामी तुमच्याकडे स्वतः लक्ष देत आहेत. आजपासून ही एक छोटी सेवा करायची आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटो समोर ठेवायचा आहे आणि 11 वेळा म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. मनापासून म्हणायचं आहे. आपल्या मनात जोपर्यंत आपण श्रद्धा भाव ठेवून मनापासून म्हणत नाही तोपर्यंत आपणाला काहीच होत नाही. मग त्यानंतर म्हणल्याच्या नंतर चमत्कार हे आपोआपच सुरू होतात. तर सर्वात मोठी चूक कोणती करतात लोक? अनेक लोक संकटात देवांना आठवतात, पण सुख आल्यावर ते देवाला विसरतात. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सर्व मी सांभाळायला तयार आहे. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहायचा आहे. बाकी मार्ग स्वामी तयार करणार आहेत किंवा करतील. तर कधी स्वामी मदत करतात, पण आपल्याला ते लगेच कळत नाही. अपयश दिसतं, पण ते मोठ्या यशाची सुरुवात असते. आज जे तुमच्याकडून निघून गेलेलं आहे, कदाचित ते तुमच्यासाठी योग्य नव्हतंच.
स्वामी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं जपून ठेवलेले आहेत. आजचा स्वामी संदेश काय आहे? जर हा व्हिडिओ तुम्हाला अचानक दिसला असेल तर हा योगायोग नाही. स्वामी सांगत आहेत, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या भक्ताने कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा सर्वांपर्यंतच पोहोचणार आहे. शेवटचा आशीर्वाद स्वामी काय देतात? तुमच्या घरात सुख येवो, आर्थिक अडचणी दूर होत, मनाला शांतता मिळोत. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. स्वामी म्हणत असतात, बाळा तू एकटा नाहीस. तुला वाटतं सगळे सोडून गेलेले आहेत, पण मी तुला कधीच सोडलेलं नाही. जेव्हा तू रात्री रडत झोपतोस तेव्हा तुझे अश्रू मला दिसत असतात. जेव्हा तू शांत बसून मनात वेदना सहन करतोस तेव्हा तुझं दुःख मला जाणवतं. तू फक्त विश्वास सोडू नकोस. तर ज्याला माझी गरज असते त्याच्यापर्यंत मी स्वतः पोहोचत असतो. कदाचित आज तुम्ही थकलेले आहात, मनाने हरलेले आहात, जीवनात कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही असे वाटत असेल. घरातील समस्या, पैशाची चिंता, नात्यामधील ताणतणाव आणि मनात सतत एकच प्रश्न, देवा माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का आहेत? जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल तर समजून जा, स्वामी समर्थ आज तुम्हाला उत्तर देणार आहेत. तर कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ. ही फक्त कमेंट नाही आहे, तर सकारात्मक विचारांची सुरुवात आहे. तुमच्या जीवनात शांती राहो, घरात आनंद राहो, मनात विश्वास कायम राहो. तुमच्या घरात सुख येवो, आर्थिक अडचणी दूर होत, मनाला शांतता मिळो. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. तुम्ही सुद्धा स्वामी भक्त आहात का? स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ. कारण श्री स्वामी समर्थ असे जरी लिहिलात तरी स्वामी समर्थांचे सकारात्मक विचार हे सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे झालेली सेवा स्वामींच्या चरणी. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.